पाटील यांचा वाढदिवसानिमित्त आपण रामोल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कृपया आपल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण मागे बाजूला जे उभे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांचे शिवसेनेचे हिंदूंचे सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय अण्णाभाऊ यांना पुन्हा अभिवादन करतो। आज संगमनेरच्या इतिहासामध्ये एक सोनेरी पान म्हणता येईल। संगमनेरच्या इतिहासाला नवीन संगमनेरमध्ये पर्व संपला। आपल्या सर्वांचं पर्व, आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ, ॲडव्होकेट बापूसाहेब गुळे, दिलीपराव शिंदे, आबासाहेब थोरात, डॉक्टर अरुण नितापे, डॉक्टर भानुदास डेरे, राजेश चौधरी, साहेबराव कवले, बाबासाहेब कुटे, तसेच व्यासपीठावरील आपल्या समोर एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्यांनी आजपर्यंत सामाजिक राजकीय जीवनात काम करताना फक्त आणि फक्त जनसेवेचा वसा घेतला। आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा असतील, शालिनीताई विखे असतील, या सर्वांनी जो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि या संगमनेर तालुक्यातील या मायबाप जनता भगिनींनी, या आमच्या लाडक्या बहिणींनी, या संगमनेरातील स्वाभिमानी युवकांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी, बेरोजगार युवकांनी अनेक गटांवर विश्वास टाकला, म्हणजे सुजयदादा विखे पाटलांवर विश्वास टाकला। आज विखे पाटील परिवाराने संगमनेरमध्ये 600 कोटीच्या पुढे विकासासाठी निधी दिला। महायुती सरकारच्या माध्यमातून काम करताना संगमनेर तालुक्यात असलेली दादागिरी दहशत याला कुठेतरी एक प्रकारे अंकुश ठेवण्याचं काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, आपल्या सर्वांचे लाडके नेते सुजयदादा असतील यांनी केलं। त्या गोष्टीकडे समोरचा 40 वर्षापासून लोकप्रतिनिधी असलेला, मंत्री असलेला ज्या माणसाला 40 वर्षात या संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, संगमनेर प्रमाणात वाढली होती, परंतु आपल्या सर्वांच्या काळजीपोटी संगमनेर तालुक्यात होत असलेल्या गोरगरिबांवरील अन्यायापोटी सुजयदादा विखे पाटलांनी संगमनेरमध्ये मागील 1 महिन्यापूर्वी आपल्याकडे येऊन संगमनेरातील विविध भागामध्ये त्यांच्या युवा संकल्पाच्या माध्यमातून आपण सहभाग घेतला। या युवा संकल्पाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा जाणवलं असेल का या संगमनेर तालुक्यामध्ये युवक असतील, लाडक्या बहिणी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, यांचा सन्मान फक्त आपल्या महायुती सरकारने केला। आज लाडक्या बहिणीला आपण शब्द दिला होता 1500 रुपये ते 2100 रुपये करणार। लवकरच आपला सुजयदादा आज आपण शेतकऱ्यांचं लाईटचं बिल माफ केलं। मित्रांनो, आपण निवडणुकीच्या मध्ये निवडणूक कालावधीमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली, आपले फ्लेक्स हाणले गेले, परंतु या संगमनेर तालुक्यातील सर्व स्वाभिमानी जनतेने, स्वाभिमानी युवकांनी उमेदवार हा अमोल खातावा नसून उमेदवार हा स्वतः आहे या पद्धतीने काम करून आज तुमच्या समोर एका सामान्य कुटुंबातील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवले। आपल्याला नामदार साहेबांनी असतील, सुजयदादांनी असतील, वेळोवेळी सर्वतोपरी मदत केली, सर्व बाबतीत मदत केली। यांना मी नामदार साहेब विखे पाटील परिवाराचे आयुष्यभर ऋणी राहील। माझ्या या जन्मात मी या विखे पाटील परिवाराचे ऋणातून उतरले होणार नाही। आजपर्यंत आपल्या
समोर संगमनेरमध्ये राजकारण करणाऱ्यांनी कधी सामान्य कुटुंबातील मुलाला न्याय दिला का? कधी न्याय दिला गेला नाही. राज्य सरकारच्या ज्या विविध लोककल्याणकारी योजना असतील त्या योजनांचा आपण प्रत्येक समाजातील घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ज्यावेळेस तालुक्यातील स्वाभिमानी म्हणणार आहे आपल्याबरोबर या तालुक्यातील लाडक्या बहिणी आहे, आपल्याबरोबर या तालुक्यातील संगमनेरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी माझा पहिला प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं मी आपल्याला सांगू इच्छितो, कालच आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब यांचा मला फोन आला होता. शिंदे साहेबांनी आपुलकीने चौकशी करून माझं अभिनंदन केलं. मला सांगितलं, अरे अमोल तू तर खूप मोठा पराक्रम केलाय, तू अशा माणसाला पाडलाय का दिल्लीमध्ये दिल्लीच्या पत्रकार मला फोन करून विचारतात, मोठे राजकीय नेते मला फोन करून विचारतात, अरे या अमोल खताळ कोण आहे? मी त्यांना सांगितलं, साहेब हा अमोल खताळ हा विखे पाटील परिवाराने तुमच्याकडे दिलेला एक कार्यकर्ता आहे. हा अमोल खताळ या तालुक्यातील माता भगिनींचा मुलगा आहे. या तालुक्यातील भगिनींचा सर्वांचा हा एक भाऊ आहे, एक मुलगा आहे. त्यामुळे माझा एक प्रयत्न राहणार आहे, आपण सर्वांना सुजयदादांचं ऐकायचं. मी आज आपण सर्व जल्लोषासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपण निवडणुकीच्या काळात माझ्या उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीने माझ्याबरोबर तन धनानी दिवस रात्र राहिला, माझ्या गावागावामध्ये आपल्याला जो शब्द मी दिला होता, संगमनेर तालुका हा भयमुक्त करण्यासाठी नामदार शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, विखे पाटील असतील, सुजयदादा असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका आपल्याला भयमुक्त, कालच त्या भयमुक्तीची सुरुवात झाली. यापुढे आपल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. झाल्यास हा अमोल खताळ, सुजयदादा असतील, नामदार साहेब असतील यांच्याशी भांडून आपल्या पाठीशी उभा राहील. आपल्या वाड्यावरच्या याला पाडून दाखवू, आमची स्वाभिमानी जनता पाडून दाखवेल आणि तुम्हाला या तालुक्यामध्ये आम्ही तुम्हाला वाढदिवसाचा गिफ्ट देतो. आपल्या संगमनेर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ उमेदवार व संगमनेरच्या जनतेच्या वतीने संगमनेर भयमुक्त होण्यासाठी दादांना तलवारीची भेट आपल्या संगमनेरच्या वतीने देण्यात येतं. दादांनी त्या भेटचा सुधार करावा अशी मी दादांना विनंती करतो. सुजय दादा तुम आगे बढ़ो. शहरामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार, आपल्या सगळ्यांमधले सर्वसामान्य कुटुंबातले आपले मित्र माननीय आमदार अमोलजी खताळ यांचं सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. अमोलचा हा विजय अनेक लोकांचा आणि अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर्षानुवर्ष झालेल्या संघर्षाचं यश आहे. कैलासवासी संभाजीराजे थोरात, माननीय श्री वसंतरावजी गुंजाळ, माननीय ॲडव्होकेट बापूसाहेबजी गुरवे, माननीय दिलीप भाऊ शिंदे, माननीय आबासाहेब थोरात, माननीय डॉक्टर ढेरे, माननीय राजेशजी चौधरी, माननीय जनाजी आहेर, माननीय साहेबरावजी नवले, माननीय बाबासाहेबजी कुटे या सर्व नेत्यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमाचं फळ आणि या संगमनेर मतदारसंघाच्या सर्वसामान्य युवकांचं या संगम
संगमनेर मतदारसंघाच्या लाडक्या बहिणींचं आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची ताकद आणि त्याचा त्याग या सगळ्या गोष्टींचा सारांश म्हणून आज आपल्याला सगळ्यांना हा दिवस पाहायला मिळालेला आहे। हे कुठलं एकटं यश नाही, हे एकटं कोणीही या झालेल्या परिवर्तनाचं श्रेय घेऊ शकत नाही। हे एकटं यश सुजय विखेचं नाही, हे एकटं यश अमोल खताळचं नाही, हे एकटं यश व्यासपीठावर बसलेल्या मंडळीचं नाही, हे आपल्या सगळ्यांचं संयुक्त प्रयत्न म्हणून आज या संगमनेर विधानसभेमध्ये आपण परिवर्तन करू शकतो। संगमनेर विधानसभेचा आमदार आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार मिळेल, प्रत्येकाला आपला प्रश्न मांडायचा अधिकार मिळेल आणि जी किंमत आणि जो न्याय आमदार अमोल खताळ आहे तोच न्याय इथं खाली बसलेल्या माझ्या युवकाला देखील मिळणार अशा सुजय विखे तुम्हाला देतो। हे परिवर्तन ज्या मुद्द्याला धरून झालं, हे परिवर्तन ज्या उद्देशाने झालं, ते उद्देश आपण मिळून यशस्वी करू। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे की कोणीही अमोल खताळ यांना जे आपण नाविक परिषद नावाने हात मारली, आपण काय म्हणायचो, अमोल भाऊ, कुणीही आमदार साहेब म्हणायचं नाही, अमोल भाऊ म्हणूनच 5 वर्ष आपल्याला ठेवायचं। इथं कोणी साहेब नाही, इथं कोणी तुमच्यावरती नाही आणि इथं कोणी तुमचं नेतृत्व करणार नाही। तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य हे आमच्या सगळ्यांच्या मदतीने तुमच्या हातातून आम्ही तुम्हाला घडवून देणार आहोत, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो। ना सुजय विखे साहेब आहेत, ना अमोल खताळ साहेब आहेत, ना व्यासपीठावर बसलेला कोणी साहेब आहेत। आम्ही सेवक आहोत आणि तुम्ही सगळे साहेब आहेत, हे या संगमनेरमध्ये आपल्याला करून दाखवायचं। येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या, अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे। अमोलात मला आता मुंबईला जायचं, सत्ता स्थापना त्या ठिकाणी होणार आहे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नुसतं संगमनेरमध्ये परिवर्तन झालं नाही, पण राज्यामध्ये देखील आपली सत्ता आलेली आहे आणि ही एक सगळ्यात महत्त्वाची गरजेची बाब आहे। आपण ज्या प्रश्नाची सोडवणूक टप्प्याटप्प्याने करणार आहोत, सर्वात प्रथम आम्ही उद्याच मी आणि अमोल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून मी आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या वर्षभरामध्ये कुठल्याही कॅबिनेटमध्ये पठार भागावर उपसा जलसिंचन योजना आणण्याची जबाबदारी काम कसं केलं गेलं पाहिजे हे या संगमनेर मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेला आम्ही दाखवला। नुसतं एवढंच नाही, पण अवघ्या पुढच्या 3 महिन्यामध्ये संगमनेरच्या प्रत्येक दुर्गम भागामध्ये प्रवाला मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून गरिबांना मोफत आरोग्यासाठी आपण कॅम्प सुरू करणार आहोत। कोणालाही संगमनेरमध्ये आपल्या मूलभूत उपचारासाठी पैसे भरावे लागणार नाही। इथं आपल्याला प्रत्येक माणसाचा उपचार डॉक्टर सुजय विखे पाटील मोफत करून देणार हे आपलं संगमनेर सर्वसामान्यांचा संगमनेर आणि या सर्वसामान्यांच्या संगमनेरमध्ये 70% भाग हा जिरायत भागाचा आणि पाण्यापासून वंचित आहे आणि या पाण्यापासून वंचित असलेल्या भागाला दैनंदिन आपल्या मूलभूत गरजांसाठी झटावं लागतं। आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सुजय विखेची आहे, पाणी देण्याची जबाबदारी आमच्या दोघांची आहे। एवढंच नाही तर यापुढे आपल्याला निवडणुका आहेत, आपल्याला जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगर परिषद आहेत। अनेक लोकांना वाटतं
मी आज संगमनेरच्या तमाम नेत्यांना मी नम्रपणे विनंती करतो, हात जोडून विनंती करतो आणि मनापासून प्रार्थना करतो, माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. पण यापुढे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहील की जेव्हा कधी माझा संगमनेरमध्ये ज्या भागामध्ये येणं होईल, कृपया करून त्या भागातला व्यक्ती सोडून दुसरा कोणीही तिला यायला नको, ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. सर्वसामान्य माणसांची आहे. प्रत्येक गरीब माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, प्रत्येक वाडी वस्तीवर आपल्याला पोहोचायचं आहे आणि ज्या आपल्या व्यक्तीला या संगमनेरच्या भविष्याच्या राजकारणामध्ये सहभागी व्हायचे, मी तुम्हाला तुमच्या राजकीय निकषाचं उदाहरण देतो. तुमच्या निवडणुका असतील, कोणाला सरपंच व्हायचे, कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, मी देऊ शकत नाही किंवा अमोल देऊ शकत नाही. जो व्यक्ती त्याच्या गावामध्ये सगळ्यात जास्त ढोलचं काम करेल, घरकुलचं काम करेल, स्वस्त धान्य देण्याचं काम करेल, तो यापुढे संगमनेरच्या प्रत्येक निवडणुकीचा उमेदवार असणार. तुम्हाला आर्थिक दृष्टीकोनातून काळजी करायची गरज नाही. तुमचे वडील कुठे संचालक नसतील, तुमचा भाऊ कुठे ठेकेदार असेल, पण जर तुम्ही गरिबांसाठी पळत असाल तर सुजय विखे तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहणार असतो. पैशाची आपल्याला गरज नाही, तुम्ही पैशाची काळजी करू नका. सरकार आपलं आहे. यापुढे 5 वर्ष या महायुतीच्या सरकारमध्ये संगमनेर तालुक्यामध्ये विकासाच्या माध्यमातून पैशाचा पाऊस आम्ही दोघं मिळून करू. विकासाकडे वाटचाल करायची. आपल्याला आता भाषणांच्या पलीकडे जाऊन ज्या विश्वासाने संगमनेर तालुक्याच्या जनतेने आपल्याला निवडून दिलं, त्या विश्वासाला सार्थ करण्याचा प्रवास आज सुरू करायचा. मी यापुढे जसं शक्य असेल तसं प्रत्येक नगरपंचायतीच्या वॉर्डामध्ये की नगरपंचायतीच्या वॉर्डामध्ये आल्यानंतर, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या वॉर्डामध्ये आल्यानंतर जो माणूस त्या वॉर्डामध्ये असेल, तो माणूस सोडून त्या मीटिंगला कोणी येऊ नका. ज्या ग्रामपंचायतीमध्ये मी जाईल, त्या ग्रामपंचायतमध्ये त्या गावाचा व्यक्ती सोडून दुसरं कोणी येऊ नका. आणि माझी सगळ्यांना अजून विनंती, हे जे संगमनेरमध्ये येतात ती प्रेमापोटी काही लोक रस्त्यामध्ये थांबवतात, तुम्ही पण आम्हाला थांबू नका. आपल्याला यापुढे कोणीही स्वागत करायचं नाही, कोणीही फटाके वाजवायचे नाही. आपल्याला जनतेने यश दिलं, आपल्याला जनतेने मतदान टाकलं, आपल्याला जनतेने या विधानसभेचं नेतृत्व दिलं. आता आपल्याला सर्व फटाके वाजवायचे नाही. सर्वसामान्य माणसाच्या हिताची निवडणूक आणि गोरगरिबांच्या प्रश्नांना पुढे घेऊन मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की जे अनेक वर्षाप्रलंबित प्रश्न असतील, जे अनेक वर्षापासून रखडलेले प्रश्न असतील, आपण या मतदारसंघामध्ये पुढच्या 1 महिन्यानंतर जनसेवा युवा मंच या ऍपचं लॉन्चिंग तुमच्या तालुक्यामध्ये करू. त्या ऍपच्या माध्यमातून जेवढे 18 ते 35 वर्ष वयोगटातले मुलं असतील, तुमच्या घरातले मुली, तुमच्या घरातला कोणीही व्यक्ती जो 18 ते 35 वयोगटात असेल, जो 18 ते 35 वयोगटातला व्यक्ती असेल, तुम्हाला काहीच करायचं नाही. तो ऍप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचा. तो ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमचा प्रश्न, तुम्हाला गावात पाणी येत नसेल, तुम्हाला गावामध्ये लाईट येत नसेल, तुम्हाला अनेक वर्षापासून टोल मंजूर होत नसेल,
तुम्हाला पत्राच्या खोलीमध्ये राहतात पण तुम्हाला खाणे देत नसेल, नगरपालिकेमध्ये वॉर्डामध्ये राहतात पण तुमच्याकडे स्ट्रीट लाईट नाही, नगरपालिकेच्या वॉर्डामध्ये राहतात पण गटार तुमच्याकडे कोणी साफ करायला येत नाही, कुठलाही प्रश्न तुमच्या मुलाला पत्रकार कागदावर लिहून त्या ऍपच्या माध्यमातून फोटो काढून मला पाठवा, 5व्या दिवशी माझा माणूस तुम्हाला भेटेल आणि महिन्याभरात तुमचा प्रश्न मार्गी फिरावं लागणार नाही. तुम्ही त्या वार्डातले नगरसेवक, तुम्ही प्रत्येक गावातले सरपंच आणि तुम्ही संगमनेरचे आमदार, तुम्ही मला सांगायचं मेसेज पाठवायचा त्या ऍपवर, दादा हा प्रश्न आहे. तुम्ही आणि कोणी तुम्हाला म्हटलं की मला काही सांगितलं बाबा तू कसा काय डायरेक्ट केला, म्हणे मी तुमचा नाही, मी सुजय विखे पाटलासाठी करतो आणि म्हणून त्याच्याशी संपर्क करतो. ही भावना प्रत्येक माणसाची अनेक लोक दावायचा प्रयत्न करतील. आपल्याला एक स्वतंत्र भयमुक्त संगम, एक अशी रचना जी सर्वसामान्य माणसाच्या हिताची रचना आहे, एक अशी रचना जी या मतदारसंघाच्या गोरगरीब माणसाला आवाज देणार. कारण की मला या निवडणुकीमध्ये आणि आम्हाला या निवडणुकीमध्ये जर तुम्ही निवडून दिला असेल तर ते कुठे एकट्या नेत्याने नाही, ते कुठे एकट्या सरपंचाने नाही, ते कुठे एका आवाज या ठिकाणी होता. माझी आपल्याला विनंती आहे, आपण सगळे शांततेत नम्रपणे यापुढे आपल्याला काम करायचं. आपली लढाई कोणाशी नाही. आपल्याला जो मुद्दा मांडायचा होता जनतेमध्ये आपण गेलो, आपल्याला सत्तांतर करायचं होतं आपण सत्तांतर केलं. पण आता यापुढे कोणीही व्यक्ती गाव पातळीवर, तालुका पातळीवर कोणाच्याही विरोधात अपशब्दांनी बोलणार नाही. आपल्याला कोणालाही खाली दाखवायचं नाही. माणसाला खाली दाखवून आपण त्यापेक्षा खाली पडतो हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आपण कोणाला खाली करण्यासाठी आलो नाही, आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ हा विश्वास देऊन निवडून आलो. आपण युवकांना रोजगार देऊ हा विश्वास देऊन निवडून आलो. त्यामुळे कोणाला अपशब्द वापरणं, कोणाला धमकावणं, कोणाची गाडी चालू असताना त्याच्यासमोर नारे देणं, कोणापुढे झेंडा दाखवणं, कोणाचा ग्रामपंचायत आणि कोणाच्या घरापुढे जाऊन फटाके फोडणं, हे शिवसैनिक नाही. शिवसैनिक हा आत्मसन्मानाने जगणारा माणूस आहे. भारतीय जनता पार्टीचा माणूस आत्मसन्मानाने जगणारा माणूस आहे. आपला आत्मसन्मान आपण कोणापुढे कान ठेवलेला नाही. आपल्यामध्ये हिंमत होती म्हणून आपण परिवर्तन केलं आणि आपल्यामध्ये हिंमत आहे म्हणून आपण विकास करणार आणि विकासाच्या जोरावर या संघटनेमध्ये राजकारण करणार. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून की कृपया करून आज हा जो धंदावाद आपण चालू केला, आता आपल्या सगळ्यांनी आपल्या भावना, आपल्यामध्ये मनात असलेला रोष तो आपण मतदानातून व्यक्त केला. आता रोष व्यक्त करण्यासाठी जागा नाही. आता आपल्या अंतर्मनाच्या भावना व्यक्त करण्यासाठी जागा नाही. तुमच्या मनामध्ये जो राग आहे तो 40 वर्षाचा राग आहे. मी जर आज माझ्या 40 वर्षाचा अन्यायाचं उत्तर मला द्यायचं असेल आणि जर मी संगमनेरचा सर्वसामान्य युवक आहे तर मी हा निर्णय केला पाहिजे की जर मला 40 वर्षाचा राग आज बाहेर काढायचा असेल तर मी देखील गावामध्ये 50 वयोवृद्ध महिलांचा डोल करून दाखवतो. तो सत्कार शिवसैनिकांचे मी परत एकदा विनंती करेन, आता जे झालं ते थांबलं, आता ते थांबवा. एक विकासाकडे आपण वाटचाल करू. आपल्या गाड्या आपल्या कार्यकर्त्यांना हानमार झाली त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, संदीप असेल, कोणी असेल, अमोल असेल, सर्व आमचे युवक यापुढे शांतता, विकासातून क्रांती झाली पाहिजे. आपल्याला लोकांनी तळेगावमध्ये निवडून दिलं आणि ती तळेगाव गटामध्ये आपल्याला पाणी द्यायचंय. आपल्याला साखरमधून निवडून दिलं, पाणी पाहिजे. आपल्याला सगळ्या शहराने निवडून दिलं कारण की शहर एक दहशतमुक्त करायचं आहे. यासाठी आपल्याला लढा असला पाहिजे. आम्ही आजपासून मी आमच्या पत्रकार बांधवांना देखील सांगेन की आजपासून या क्षणापासून आमचा
संगमनेर पाहिजे. पुढच्या वेळेस जेव्हा आपण विधानसभेमध्ये मतदान मागायला जाऊ तेव्हा लोक म्हणले पाहिजे की आपण मतदान टाकताना चूक केली नाही. मागच्या वेळेस पेक्षा जे मदतीचे 10,000 आहे ते 50,000च्या पुढे नाही. अनेक पत्रकार संघटना चालले आहेत. आम्ही त्यांना आवर्जून सांगतो की कृपया करून ही आचारसंहिता सगळ्यांनी पाळावी. तुमचा पराभव झाला, तुमच्या कार्यकर्त्यांनी तो मान्य करावा. आम्ही देखील आमचा विजय स्वाभिमानाने मान्य केला. ही सभा आजची आमची शेवटची सभा आहे. यापुढे आम्हालाही कुठला जल्लोष किंवा आम्हालाही कुठले भावना जनसामान्य माणसामध्ये जाऊन व्यक्त करायचे नाही. आम्हाला विकास करू द्या. तुम्ही देखील विकासामध्ये सहकार्य करा. बंद कधी कुठल्याही माझ्या एकाही मुलाला जर तुमच्या एकाही माणसाने हात लावला माझ्या एकाही माणसाला हात लावला तालुक्याच्या गोरगरीब जनतेला एक विश्वास आपण दिलाय. मी आजही साहेबांचे उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेबांचे, अजितदादा पवार साहेबांचे आणि ज्यांनी खरं या परिवर्तनाचा पाया रचला असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे. हे विकासाच्या माध्यमातून झालेलं परिवर्तन याचा पाया त्यांनी रचला आणि त्याच्यावर आता इमारत बांधण्याचं काम अमोल आणि मी आणि सर्वांना बरोबर घेऊन एकत्रितपणे करू. माझी परत एकदा पुढाऱ्यांना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे की जेवढे संदीप तू पण पुढाऱ्यांमध्ये मोडतो. पुढचा कुठलाही कार्यक्रम असेल प्रत्येकाने आपल्या गावामध्ये थांबा. मी आलो म्हणजे आलंच पाहिजे अजिबात नाही. आपले काम करा. मला माझं काम करू द्या. माझ्या आणि तुमच्या मध्ये संगमनेर विधानसभेचा कुठलाही पुढारी सुजय विखे येऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. त्यामुळे आपण एक संघ राहा, ताकदीने लढा आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात. मला विश्वास आपण जे परिवर्तन घडून दाखवलं या परिवर्तनाच्या माध्यमातून विकास उद्यापासून आपण सुरू करतोय. सगळ्यांनी सहकार्य करा, ताकदीने लढा, वाद घालू नका, संयमाने राहा आणि संयमाने राहून आपण आपल्या माता भगिनींचं संरक्षण आणि शेतकऱ्यांना न्याय आणि युवकांना रोजगार ही भूमिका आपली आहे. ती भूमिका शेवटपर्यंत आपण पार पाडत